तील शेवटचा दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये असणं बंधनकारक आहे. यस आलेले आहेत प्रशांत. नक्कीच दादा येत आहेत. खऱ्या अर्थाने मंगलमूर्ती या टीमचे आधारस्तंभ आहेत. प्रशांत दादा एक लेजंड क्रिकेटर आणि विनंती असेल आयरे या टीमचे एक्स्ट्रा प्लेयर रोहनजी चुनेकर यांना विनंती असेल आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा, कारण की रोहन चुनेकर यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. प्रथम फिल्डिंग करतोय तो म्हणजेच जय हनुमान आयरे हा संघ आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आहेत. आणि जेव्हा बॅटिंग करण्यासाठी येतील तेव्हा प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये आणि 2D साठी 200 रुपये आहेत. 100 रुपये आहेत आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. 2D साठी देखील 200 आणि प्रत्येक चौकारासाठी नक्कीच 500 रुपये असतील. जय हनुमान आयरे या टीमला ही सुवर्ण संधी. ऐकूया आपण जगदीश पाटील सरांचा आवाज. थँक्यू सो मच रोशन सर. संतेत लागोपाठ 3 चेंडू 3 चौकार 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जितू पाटील यांच्या वतीने 2000 आहेत. मंगलमूर्तीच्या विरोधात जय हनुमान आयरे संघ. मंगलमूर्ती संघ बॅटिंग करत असताना 2 सलामीचे बॅटर साई आणि त्याच्या जोडीला प्रणय. वाईट बॉल. पंच इशारा करत असताना एक अवांतर धाव मिळाली. 5 षटकांचा सामना पहिल्या फेरीतील शेवटचा आणि अंतिम मॅच. याच्यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल. चांगला बॉल. एकेरी धाव मिळायचा. हो मिसफील्ड झाली आहे आणि तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी होता आणि त्या वेळेमध्ये मात्र एक धाव मिळाली आहे. चांगला बॅटर रंगल या 2 संघामध्ये. एकीकडे यंगस्टर आहेत, दुसरीकडे पाहतोय लेजेंड खेळाडू. लेग स्टंप वाईड बॉल. दुसरा वाईड फेकलाय. बॉलर श्रेयस यांना पाहतोय आपण. पहिलं षटक घेऊन आल्यात आपल्या टीमच्या वतीने. टॅप बॉल या ठिकाणी पाहतोय. अडवलाय चेंडूला. गुड फिल्डिंग. एक धाव मिळत असताना सूरज होती त्या ठिकाणी. चांगला फिल्डिंग पाहायला मिळालं. पहिल्याच षटकाचा केस सुरू आहे. ओ खेळाडू द्विधा मनस्थितीत होते. पंच वाईडचा इशारा करत असताना एक धाव अंकीने अडवले. एकूण धावसंख्या 6. ओ क्लीन बॉल. यू मिस. सोडून दिला चेंडू. मात्र चेंडूने घेतला एष्ट्यांचा भेद आणि पहिला धक्का लागत असताना रोहन चुनेकर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. जय हनुमान आयरे संघासाठी. न्यू बॅटर अनिकेत मैदानामध्ये आल्यात. मगाशी मात्र अगदी चेंडू चांगला होता लेग स्टंपचा, मात्र बॉलला वळवलंय आणि चेंडूने घेतला एस्टनचा भेद. 2 to go. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगला बॉल या ठिकाणी पहिल्या टप्प्यावरती उचललाय. यास गुड फिल्डिंग. 1 to go. लास्ट डिलिव्हरी. पुढे येऊन खेळल्यात. फटका चांगला आहे. एकूण धावसंख्या 8. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 1-8 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या सध्या या सामन्यामध्ये. गोलंदाज ऋतिकने जर 2 विकेट घेतल्या तर 500 रुपये.
राज संते यांच्या वतीने, यस आमचे रोशन संते यांचे बंधू, दुसऱ्या षटकाचा के मार्गस आहे. ओ स्विच, एक धाव, गुड शॉट. चांगली बॅटिंग अद्यापर्यंत. दुसरं षटक मार्गस आहे. एक खेळाडू बाद झालाय मंगलमूर्ती संघाचा. चांगला फिल्डिंग, धाव घेण्याचा प्रयत्न मात्र माघारी पाठवलाय खेळाडूला. त्यामुळे दोन कोणत्याही प्रकारची धाव मिळाली नाहीये. 600 केल्यात का? या 600 रुपये. गुड शॉट, एक धाव. इकडे धावसंख्या पाहतोय आपण 11, 11. 2 गो. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 11 धाबा स्कोरबोर्डवरती मंगलमूर्ती संघ आणि त्याच्या विरोधात पाहतोय आपण जय हनुमान आयरे. दुसरं षटक. पुन्हा एकदा चांगला फटका, धाव करण्याची संधी होती. चांगला फिल्डिंग पाहायला मिळाला. तेवढाच चांगला फटका. लास्ट टू गो. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये 12 धाबा. या बॉलला जर विकेट आली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 500 कॅश. ओ चांगला चेंडू, अगदी विकेट मिळाली असती, चेंडूने वळण घेतलं त्यामुळे नाही आहे. चेंडू शेवटचा डॉट गेलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 धाबा स्कोरबोर्डवरती. 12 चेंडूंचा खेळ संपला आणि 12 धाबा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहा मिळतात. साहिल तिसरा गोलंदाज पाहा मिळतो आपल्याला. 2 विकेट, 500. ओ खूपच बाहेरचा चेंडू, वाईड बॉल. आमचे राजदादा संते यांच्या वतीने एका ओव्हरमध्ये 2 विकेट आले तरी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. शॉट आहे, एकच धाव मिळेल. रोहित होते. अगदी सीमारेषेवरती तैनात असतानाही एकेरी धाव मिळाली. अनिकेत यांना पाहतोय स्ट्राईक वरती असताना. तिसरं षटक प्रगतीपथावर. हो चांगला बॉल, पुन्हा एकदा उंचावरून. हो गुड फिल्डिंग, सुपर. ऋतिक होते. काय फिल्डिंग, 3 धावा वाचवल्यात. सुपर फिल्डिंग. हवेमध्ये उंच उडी घेत असताना मात्र चेंडूला आतमध्ये ढकललं. स्वतः बाहेर गेले मात्र चेंडूला आतमध्ये ढकललंय. चांगले फिल्डिंग. पुन्हा एकदा पडल स्वीप, चेंडूला अडवलंय. रनआउटचा धोका पाहावं लागेल. रनआउट. खेळाडू धाव बाद झाल्यात. नावलय गाजला, जितू पाटील रे वाला नावलय गाजला, नावलय गाजला, नवाई बघा सोन्यानं सजला. गोल्डमॅन आहेत आणि त्यांचं नाव आज आयोजकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. खरं तर आमचे आयोजक निखिल दादा हे सुद्धा उपस्थित आहेत. त्याचबरोबर अमरदादा आहेत. जितू पाटील आणि कुमार हे आयोजकांच्या भूमिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल, हलकसं अपील. पुढे खेळाडू निघून आले होते. 2 गो. 4 चेंडू झालेत आता. 2 चेंडूंचा खेळ्या ओव्हरमध्ये पाहा मिळतोय. मग अशी एक जवळजवळ चौकारच होता. 4 धावा, 1 धाव मिळाली तिथे. 3 धावा वाचवले आपल्या टीमसाठी. चांगला फिल्डिंग पाहायला मिळालं.
भरपूर लेग स्टंपच्या बाहेर जात असताना एक धाव एक्स्ट्रा आले. एकूण धावसंख्या 16 धावसंख्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये आहोत आपण. 16 धावा स्कोरबोर्डवरती पाहा मिळतात. चांगला चेंडू अगदी झपकन आतमध्ये आलाय. एक चेंडू लास्ट टू गो. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना चांगला बॉल आणि ते धाव मिळेल. एक 3 ओव्हरचा खेळ संपला. अर्थातच 18 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि 18 चेंडूवरती प्रथम बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती या टीमने बनवल्या त्या 17 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात. ऋतिकसाठी 2 विकेटसाठी 500 रुपये आहेत. दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यासाठी टॉससाठी याचे NCC टाकरवाडी आणि त्याच्या विरोधात वाडा बॉईज. 4 षटकांचे सामने असतील. सुपर सुपर बॉल. काय लेग स्टंपला होता पहा. टानचा आवाज येत असताना बॉलर पहा मिळतो आपल्याला. ऋतिकला पाहतोय. चांगला बॉल या ठिकाणी अडवलाय. रनआउटची शक्यता आणि येते रन आउट. खेळाडू धावबाद. वाईड बॉल खूपच बाहेरचा होता. स्वीप करायचा असताना मात्र पार्थला जमलं नाहीये. मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एकेरी धाव मिळत असताना धावसंख्या 19. शॉट आहे. एक धाव डिक्लेअर. 20 टू गो. अद्यापर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा शॉट आहे. चेंडू नवीन दिला जाईल. लास्ट टू गो. पुन्हा एकदा गुड फिल्डिंग. चांगला फिल्डिंग झाल्या. शेवटच्या बॉलवरती एकेरी धाव घ्यायची होती मात्र नकार दिला जातोय आणि इथून 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 21. धावा. न्यू बॉलर शुभम. पहिला बॉल अत्यंत वेगवान होता. वाईड बॉल. 22 धाबा स्कोरबोर्ड वरती आहेत. 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल वाईडच्या स्वरूपामध्ये. आताचा बॉल चांगला होता आणि ते फलंदाज बाद. डायरेक्ट सिक्सर.
1+1 23 रन्स, 23 धाबा स्कोरबोर्डवरती. एकच, एक वाईट एक नो, त्यामुळे एकच चेंडू झाला अद्यापर्यंत. बॉलिंग चांगला अगदी रेषेच्या आतमध्ये जात असताना पाहा मिळालं आपल्याला. शॉट आहे, एक धाव. 24 धाबा स्कोरबोर्डवरती 24. ट्वेंटी 25. ओ, आणि ते रनआउट करण्याची शक्यता होते कारण फलंदाज अगदी पुढे शपळून गेले होते. माघारी परतण्यासाठी त्यांना थोडासा वेळ मिळाला. एक धाव, एक बॉल. चला टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच NCC ठाकूरवाडीच्या विरोधात वाडा बॉईज आणि सामने 4 षटकांचे असतील, लक्षात ठेवा. इथून पुढे येणारे सामने 4 ओव्हर. शॉट आहे, एकदा मिळाली आणि इथून इनिंग समाप्त झाले. पहिलं सत्र संपलं. एकूण धावसंख्या 27 धाबा. 28 धावसंख्येचं टार्गेट असेल ज्या अनुमान आयरे संघाला 28 धाबा विजयासाठी हव्या आहेत. खेळाचं पहिलं सत्र संपलंय. पहिल्या अंकामध्ये धाबा पाहिल्या तर एकूण मंगलमूर्ती या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 27 बनवल्यात. 28चं टार्गेट असेल ज्या अनुमान आयरे. चला टॉससाठी आलेत का दोन्ही संघ, ठाकूरवाडी आणि वाडा बॉईज. वाडा बॉईज आपण सुद्धा चला. चला टॉस करूया. निखिल सर टॉस केला जाईल. जितू पाटील यस आमचे गोल्डमॅन यांचे जे शुभ असते 4 षटकं असतील लक्षात ठेवा. आपण आता वाडा बॉईज. ओके, वाडा बॉईज संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल गेलाय. सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी ओपनिंग प्लेयर. स्ट्राईकला विकी, नॉन स्ट्रायकिंगला सर्वेश. पहिलाच बॉल, नो बॉल कॉल, नो बॉल कॉल.
आत्ता मात्र चांगला चेंडू होता, अत्यंत तेज सर्रार फलंदाजाला बीट केला. 3 चेंडू 3 चौकार. जितू शेठ पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 3000 2000 500 बोलला. लागोपाठ 3 चौकार 2000 रुपये जितू शेठ पाटील यांच्या वतीने. ओ एक धाव. एकूण टार्गेट आहे या मॅच मध्ये जर पाहिलं तर 28 टार्गेट आहे. 30 बॉलमध्ये 28, 27 झाल्यात. 28 टू विन. पुन्हा एकदा राजसंते यांच्या वतीने जर जे हनुमान संघ जिंकतो येते सामना तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. लाखा यांच्याकडून 2 बाउंड्रीसाठी 500 रुपये अर्थात 2 चौकार वाईड बॉल. यस, पारितोषिक आता लावली जातात कारण त्यांना माहीत आहे अगदी त्या संघाचे समर्थक आहेत, त्यांचाच संघ आहे, त्यामुळे त्यांच्या संघातून प्राइज पाहते. मिसअंडरस्टँडिंग आणि कॉल नव्हता, मात्र कॉल दिला गेलाय. फलंदाज बाद, रनआउटची विकेट. जितू पाटील आहे रे वाला नावलय गाजला. जितू पाटील आहे रे वाला नावलय गाजला. नावलय गाजला न भाई बघा सोन्यानं सजला. नावलय गाजला न भाई बघा सोन्यानं सजला. जितू पाटील आहे रे वाला. गुणगान गाणारे सॉन्ग पाहायला मिळतोय कारण चांगलं काम केलं तर चांगलं नाव होतं आणि जितू पाटील सुद्धा तेच त्यांच्या बाबतीत घडलंय, त्यामुळे आज त्यांच्या नावाची चर्चा होते. जाऊया मॅच मध्ये पुढे एकदा आपण. साहिल तावडे पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंग. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. गला भरून घालतोय सोनं हाय याची शान. न चर्चा ही गावोगावान. चर्चा ही गावोगावान. चर्चा ही गावोगावान. गला भरून घालतोय सोनं हाय याची शान. न चर्चा ही गावोगावान. चर्चा ही गावोगावान. चर्चा ही गाव. आयरे संघाला मिळाल्यात. आता कुठे का होईना विचार विमर्श करावा लागेल. न्यू बॅटर रोहित आल्यात मैदानामध्ये. नॉन स्ट्रायकिंगला ऋतिक आहेत. आमचे निखिल दादा केने यांच्या वतीने जर फलंदाज ऋतिकने जर 2 बाउंड्र्या मारल्या तरी सुद्धा त्यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या 5 वरती 2 खेळाडू बाद झाल्यात. रनआउटच्या स्वरूपामध्ये दोन्ही खेळाडू बाद झाले. 5च धावा आल्यात. टार्गेट आहेत ते 28. आता 28ची गरज होती. 5 आल्या. राजसंते यांच्या वतीने जर ऋतिकने 2 बाउंड्र्या मारल्या अख्ख्या मॅच मध्ये तरी सुद्धा 2000 रुपये ही पारितोषिक लावली जातात आपल्या घरेलू संघावरती. चला दुसरं षटक. गुड शॉट. एक धाव. सातत्याने मॅच मध्ये आपल्याला बनून राहायचं असेल तर थोडंसं डोकं शांत ठेवून क्रिकेट खेळावं लागेल कारण मागच्या ओव्हरमध्ये 2 खेळाडू रनआउट झाले. यास मार्शिल मारेलच. आता काय की आता शॉट आहे. 2 धावा. 2चा कॉल होता आणि 2 धावा मिळाल्यात. आठ धावा. दुसरे षटक मार्गस्थ असतानाही 8 ही धावसंख्या आपल्याला पाहा मिळतोय. पुन्हा एकदा एक धाव. लागोपाठ चांगली बॅटिंग करावी लागेल. भरपूर पारितोषिक लागले. जवळजवळ 5000 पेक्षा जास्त पारितोषिक लागल्यात. एकेरी धाव मिळाली. 10 धावा स्कोरबोर्डवरती पाहा मिळतात.
लास्ट बॉल या ओव्हरमध्ये पाहतोय आपण. अद्यापर्यंत 11 चेंडू फेकल्यात, 10 धावा आल्यात. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. वाईड बॉल. 11 मध्ये 11. ओव्हर समाप्त. ओव्हर झालाय समाप्त. 2 ओव्हरचा केस संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 11. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रा. 12 चेंडूवरती 11 आल्या. नवीन गोलंदाज साई. पहिलाच बॉल, 1 धाव. क्लिअर झोन मध्ये जात असताना ऋतिकला पाहतोय आपण स्ट्राईक वरती. त्याच्यासाठी मात्र भरपूर कॅश प्राइज आहे. आमचे आयोजक निखिल दादा केने यांच्या वतीने सुद्धा त्यांना कॅश प्राइज लावलं गेलं. पुन्हा एकदा पाहतोय आपण आतमध्ये मनोज होते त्या ठिकाणी. चांगला फोल्डिंग पाहायला मिळालं. आतमध्ये ढकळ चेंडूला. चांगला बॉल पडल्यानंतर कट होतोय. त्याच्यावरती लेट कट खेळायचं होतं. नो बॉल कॉल. नाहीये. सिंगल. चला बॉलिंग येते. वाईड बॉल. एकूण धावा झाल्या ते आता 15. 15 रन्स. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट येते. धावा मिळते त्या 2. गुड शॉट. चांगला पटकाय. 17 धावा झाल्यात. 13 चेंडू 11. 13 चेंडू मध्ये 11 धावा बनवायच्या आता. जय हनुमान आयरे या संघाला मंगलमूर्ती संघाच्या विरोधात. वाईड बॉल. 1 मोर. वाईड. तर चांगला चेंडू फेकावाच लागेल. पुन्हा एकदा बाईट नाहीये. गोलंदाज करतो तर काय करतोय. अगोदर लेग स्टंप, आता ऑफ स्टंप. 2 चेंडू वाईट. पुन्हा एकदा वाईट. 3रा चेंडू वाईट. नाहीये. खराब प्रदर्शन गोलंदाजाच्या वतीने. शॉर्ट या ठिकाणी एकच धाव मिळेल. इथून ऋतिक याच्यासाठी प्रत्येक टुडीला 500 रुपये आहेत. आणि आता इथं 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 21. आता गरज आहे 12 मध्ये 7. 12 मध्ये 7. 1 दुडीला रियांश मडवी यांच्या वतीने एका दोरीला 500 रुपये आहेत. 12 मध्ये 7. 1. 6 धावसंख्येची गरज आहे. 11 मध्ये 6 करायचे आहे. जय हनुमान ऐरे. पुन्हा एकदा या वेळेस पाहतो आपण फिल्डिंग चांगलं झालं. एकेरी धाव मिळत असताना
हां ऋतिकनी जर 2D मारली तरी 500 रुपये आहेत. यश मडवी रियांश मडवी यांच्याकडून चांगला बॉल अगदी तेच. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. या पहिला डिसिजन आउट आहे. मात्र पाहिलं जाईल अगदी चेक केलं जाईल कारण नेट टू नेट फाईट आहे. हां त्यांचे 4 होते यांचे 3 आहेत. आउट. चला बॅटर आउट झाल्यात. न्यू बॅटर मैदानामध्ये शुभम आल्यात. एक धाव डिक्लेअर. 24-24. डोला 2D आली तरी 500 रुपयाचं कॅश प्राईज. बबलू सर्वेश याच्यासाठी 2D आली तरी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. रियांश मडवी ला बॉल येते. रनआउटचा धोका. रन आउट. जय हनुमान आयरे. हा विकेट दोन्ही संघाच्या सेम झाल्यात त्यामुळे आता जर विकेट पडली तर मग कंपल्सरी बनवायला लागतील तुम्हाला 28. आता धाबा झाल्यात त्या. चार धावसंख्येची गरज आहे आता. सहा मध्ये 4. जरा पास घ्या. चला एकत्र येऊ नका प्लीज. अनिकेत चला जरा पास करा. साईराज 4 धावसंख्येची गरज आहे. विकेट न गमावता 3 चालतील कारण दोन्ही संघाचे 4 खेळाडू बाद झाल्या. टॉस जे हनुमान आयरे टीमचं आहे. चार धावसंख्ये. तर श्रीमान शालिजी भगत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत. एज एक धाव. तीन धावसंख्येची गरज आहे आता. 5 चेंडू 3. 5 चेंडू 3. हो आणखीन एक धाव. आता 4 चेंडू 2. विकेट न गमावता 1 ही चालेल. विकेट न गमावता 1 चालेल. 4 बॉल 2. वाह शाबास. स्कोर इज लेवल. स्कोर इज लेवल. विजयासाठी 1. वाईट आणि सामना जिंकलाय. जय हनुमान आयरे संघाने सामना जिंकलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. सेकंड करा. चला नेक्स्ट मॅच